प्रेक्षक नमस्कार. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे 100वे नाट्य संमेलन आपल्या ह्या औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड शहरामध्ये 6 जानेवारी आणि 7 जानेवारी या 2 दिवसांमध्ये संपन्न झाले. खरं तर अतिशय यशस्वीरित्या, अतिशय अचूक आणि प्रेक्षक रसिक वर्ग या सर्वांना मंत्रमुग्ध करणारं हे संमेलन पार पडलेलं आहे. हे संमेलन ज्यांच्या नेतृत्वातून पार पडलं, ज्यांच्या कर्तृत्वातून पार पडलं, ज्यांनी संपूर्ण संमेलनाची धुरा आपल्या खांद्यावरती वाहून घेतली होती, 1-1.5 महिने 2 महिने त्याच्यामध्ये ते व्यस्त होते, असे अखिल भारतीय नाट्य संमेलन पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आपल्यासोबत आहे. भाऊसाहेब, आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. नमस्कार भाऊसाहेब, 27 वर्ष. मी प्रथम आपले सुरुवात करण्यापूर्वी आपला आवाज या चॅनलच्या माध्यमातून सर्व रसिक प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि आता आपण प्रश्न विचार. भाऊसाहेब, 27 वर्ष तुम्ही अविरतपणे नाट्य संमेलनाची, तुमच्या ह्या नाट्य परिषदेची धुरा वाहत आहे आणि आज हे संमेलन अतिशय चांगल्या पद्धतीने, अचूक पद्धतीने पार पडलेलं आहे. तुम्ही केलेल्या आजपर्यंतच्या ह्या संपूर्ण कामाला कुठेतरी फळ मिळालंय का? आजच्या भावना काय आहेत? कारण पूर्वी हिच्या आधी तुमची जेव्हा मुलाखत मी घेतली होती तेव्हा तुमचा जोश वेगळा होता, आज तुमचं रिलॅक्स झाल्यासारखं वाटत आहे. रिलॅक्स होण्यापाठीमागचं कारण पण तेच आहे, कारण का तुम्ही मंडळींनी लोकांपर्यंत आम्हाला योग्य रीतीनं पोहोचवलं. म्हणजेच संमेलन यशस्वी करण्यापाठीमाग तुम्हाला मंडळींचा देखील तेवढाच हात आहे. कोणतीही गोष्ट असते, कोणतरी नेतृत्व करावं लागतं, म्हणून मी करतो. अर्थात 27 वर्ष माझ्याबरोबर जे सहकारी आहेत नाट्य परिषदेच्या माध्यमातून किंवा आमचे नियामक मंडळाच्या माध्यमातून प्रशांत दामले, आम्ही 7 जण सर्व मंडळी आहोत. गेले अनेक वर्ष सातत्याने आम्ही कार्यरत आहोत. हे फळ ज्यावेळेस एवढं मोठ्या प्रमाणावर जे मिळतं, ते फळ काही व्यक्तीला मिळत नसते, शहराला मिळत असतं. खरं, शहराला फळ मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपले एक सामाजिक राजकीय जीवनातून काम करत असताना नेमकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता या शहराला आहे की त्यातून त्या शहराचा नावलौकिकात भर पडेल अशा काही घटना, त्या आपण स्वतःहून त्याचं नियोजन खूप पूर्वीपासून करावं लागतं. एका दिवसात घडत नाही. 8 ऑगस्ट 1996 रोजी नाट्य शाखेची स्थापना, त्यानंतर संमेलन. माझ्या ह्या वयामध्ये 2 संमेलन करणारा कदाचित मी महाराष्ट्रातला पहिला असेल की ज्याला मला कोणतीच पार्श्वभूमी फार मोठी नाही. अर्थात मला म्हणण्यापेक्षा आम्हाला आणि आम्ही सर्व मंडळी, कधी आता लोकांना वाटेल की आज उद्योजक झाले मोठे, राजेश कुमार साकला असतील, कुमार गोयल असतील, पण नाही ना. ते स्थापनेपासून ते उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, म्हणजे ते सुद्धा कार्यकर्तेच होते. बरोबर. कोणताही उद्योजक पैसे देतो निघून जातो, त्याचा संबंध नसतो, पण 18 तास काम करणे, लोकांबरोबर राहणे, नियोजनामध्ये सहभागी होणं आणि त्यांचा अनुभव, त्यांची व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना अनेक लोकांशी आलेला संबंध. आता PD पाटील सर, ते काय रक्कम तिथे निघून जाते. पण मी ह्या शहरात माझं आर्थिक दृष्ट्या मी संपन्नता मिळाली, या शहराचं मी काहीतरी देणं लागतो, ही भावना दानशूर लोकांच्या मनामध्ये लागतात. आता भरपूर बाबांका व्यवसाय घेते, मला बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की स्वतःहून मदत करते, पण ती भावना पण असावी लागते. आता मी कुणावर नाराज नाही, कारण का माझ्या पाठीमागे सद्गुरू मोराया गोसावी होते, चापेकरांचं बलिदान असलेली आमची भूमी. आणि इथं जे चांगलं, सत्याचा थोडा उशिरा विजय होतो, पण विजय निश्चित असतो. आणि म्हणून मला हे संमेलन करण्यापाठीमागे अनेकांचे ज्ञान, मला तर मी 18 तास आम्ही सर्वांनी काम केलं, मी एकट्यानेच नाही, पण एक सकारात्मकता जी असते ना आपण सुरुवात करताना, ती मला पहिल्या दिवसापासून जाणवली. म्हणजे मी नागपूरला गेलो, पटकन आयुक्त भेटले, नंतर अजितदादा भेटले, अजितदादाने एका फोनवर आमची मंडळ व्यवस्था करून टाकली. म्हणजे हे सकारात्मकता जी असते ना, ती अशी असते. बरोबर. त्यातून तुमची ऊर्जा तयार होते, आपण सक्सेस होतो. मी नाट्य संमेलन ज्या दिवशी नियामक मंडळाने आमचे उदयजी सामंत असतील, आमचे विश्वस्त आदरणीय पवार साहेब असतील, गिरीश गांधी असतील, ही सर्व मंडळींनी ज्या दिवशी ठरवलं मला द्यायचं, विशेषतः उदय सामंत यांनी, ती सकारात्मक तिथूनच सुरुवात झाली. आपोआप झालं. आणि मग नंतर मग आपल्यासारख्या मंडळींनी, तुम्ही तर म्हणजे तुम्हाला तर मी धन्यवाद देतो, विशेषतः आपल्या माध्यमातूनच, की तुम्ही स्वतःहून मला बोलवलं. पहिली मुलाखत आपली. आणि का असतं
म्हणजेच काय, तुम्ही व्यवसायाबरोबर सामाजिक भान सुद्धा जपता की माझ्या या शहरात काय होतंय आणि कोण करतंय. कोण करते. आजकाल काय म्हणजे तुम्हाला माहितीये, मुलाखती कुणाच्या कशाही जर करायच्या झाल्या तर होऊ शकतं. होऊ शकतं. मी कुणावर टीका करत नाही, परंतु मी शक्यतो पडद्याच्या पाठीमागे राहणारा कार्यक्रम खरंय. मला आवडत नाही. पण माझं काम असं आहे हे सांगायलाच मला मुळात आवडत नाही. ती माझी आवड आहे. राजकारण माझं श्वास आहे, तर कलाक्षेत्र हे माझा उच्छ्वास आहे. भाऊसाहेब, राजकारणाचा विषय आला म्हणून सांगतो की ह्या नाट्य संमेलनाला आपण जर पाहिलं तर त्या व्यासपीठावरती राजकीय जोड्या बाजूला ठेवून, म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, शरदचंद्रजी पवार साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अनेक मान्यवर, म्हणजे उदयजी सामंत तुमच्या त्याच्यातच आहेत, सगळी लोक होती. हे ट्युनिंग कसं जुळून आलं? म्हणजे काय याच्या मागची तुमची जादू होती की सगळे लोक एका व्यासपीठावरती सगळ्यांना पाहायला मिळाले? नाही, याच्यामध्ये जादू वगैरे काय नाही, माझ्यावरचा असलेला त्यांचा विश्वास. हा, मी कला क्षेत्रामध्ये असताना राजकीय जोडे बाजूला ठेवूनच कला क्षेत्राची वाटचाल केली. हा, मग माझ्या नाट्य परिषदेमध्ये कोण भारतीय जनता पक्षाचे, कोणत्या पक्षाचे, आजपर्यंत आम्हाला एकमेकांना आम्ही चर्चा कधी केली. आणि मला असं वाटतं की या महाराष्ट्राच्या भूमीची एक संस्कार येतो. 18 पगड जातीचे 18 संत या भूमीला दिलेले, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, आणि विशेषतः यशवंतराव चव्हाणांपासूनची असलेली वाटचाल, हो, सुसंस्कृतपणा. म्हणजे मला एकाने सांगितलं की एका साहित्य संमेलनाला राजकारणी लोकांचं काय काम आहे म्हणून निमंत्रण दिलं नाही, तर यशवंतरावजी चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना समोर बसून साहित्य संमेलन म्हटलं. आता तुम्ही म्हणजे मला प्रेक्षकांमधून तर आवडू शकत नाही ना, हे संस्कार आहेत आपल्या मातीचे. मला असं वाटतं की त्यांचे संस्कार, आदरणीय पवार साहेब संस्थेचे प्रमुख आहेत, ते सूचना देतात, आदेश देत नाहीत, अशी आपले संस्कार आहेत ना. त्यामुळं आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेनी 1 मिनिटात मदत केली, देवेंद्रजींनी केली, सुधीर भाऊनी पटापट फाईल तयार केली. ह्या व्यक्तींना कोण आहे, मी भाऊसाहेब कोणत्या पक्षाचा आहे, बाकीच्या पक्षांना आमचा प्रश्न घेत नाही, ते कलावंतच आहे. पण राजकारण आणि कलावंत हा पार्ट एकत्रितरित्या सुद्धा करता येतो ना. त्याच्यामध्ये काय राजकारण रोज केलं पाहिजे असं काय का? तुम्हाला हे कोण जोपासणार? पुण्याची ओळख पु ल अत्रे यामुळे, भीमसेन जोशींमुळे जो दर्जा आहे जागतिक सांस्कृतिक राजधानी, हे सगळे टिळक, आगरकर, गोखले यांचा पुणे, आणि तिथं आपण शेजारी राहतोय, तर आपल्याला काहीतरी संस्कार पाहिजेत. त्यामुळे राजकीय मंडळींचा मला एकाचाही त्रास झाला. दिलखुलासपणे आले, दिलखुलासपणे मदत केली, दिलखुलासप्रमाणे वागले, आणि संमेलनात आनंद घेतला आणि माझ्या शहराला समृद्ध केलं. बस भाऊसाहेब, जसा राजकीय लोकांचा मी विषय घेतला की अनेक दिग्गज त्या व्यासपीठावरती पाहायला मिळाले, त्या पद्धतीने ह्या संमेलनामध्ये अनेक दिग्गज मराठी कलाकारही आपल्याला पाहायला मिळाले. अगदी आत्ताचे तरुण कलाकार असतील तर ज्येष्ठ कलाकार असतील, कित्येक लोक, म्हणजे कितीतरी नाव घेण्यासारखे ही सगळे त्या संमेलनाला होते. काय त्यांच्याबद्दल तुम्ही भावना व्यक्त कराल? एक तर प्रशांत दामले एक खूप मोठा नट आहे, त्यांचं नाव लौकिक, त्यांचं म्हणजे ते आजच्या रंगभूमीचं सुपरस्टार आहे. आणि आम्ही अध्यक्ष, आमचा तोच प्रयत्न होता की अध्यक्ष असा एक ओळख असलेला चेहरा असल्यानंतर एक नाही म्हटलं तरी एक थोडी विश्वासार्हता तयार होती, आणि आम्ही तर कामाच्या माध्यमातून केलेली आहे. त्यामुळं एक, आणि पुणे मुंबई असं फारसं येणं जाणं रोज असतं, कलाकारांना फार लांब वाटत नाही. तो एक फायदा झाला मला देखील. आणि कलाकारांना आल्यानं देखील, त्यांना देखील नाट्य संमेलन, काही नवीन कलाकार होते त्यांना सुद्धा नाट्य संमेलन एवढी मोठी वैभवशाली परंपरा आपली आहे, आणि ह्या दर्जाचं संमेलन होऊ शकतं, आणि किती आनंद असतो. आणि त्या लोकांना, प्रत्यक्ष कलावंतांना त्यांच्याबरोबर फोटो काढणे, सेल्फी काढणे, साईन घेणे, हे सगळ्या गोष्टीचा ते देखील आनंद घेत होते. त्यामुळे हे सगळं जमलं. प्रशांत दामले, त्यांचं प्रिया बेर्डे, सिद्धार्थ, सिद्धार्थ प्रचंड मोठं हे होतं. म्हणजे ते पण माझ्या चिंचोडच्या रस्त्याने फिरत होते. म्हणजे माझा जन्म ज्या चिंचोड मध्ये झाला, ते माझ्या आई वडिलांना धन्यवाद की म्हणजे मला त्यांच्या पुण्यानं मला काहीतरी करता आलं त्या भूमीत. आणि त्या खरं तर एवढी मोठी समृद्ध भूमी आहे आमची पिंपरी चिंचवड. मी ह्या निमित्ताने माझ्या पिंपरी चिंचवड शहरावर एक गाणं देखील केलं. बरं. आणि ते सुद्धा गाजते गाणं, ते तुमच्या माध्यमातून ते गाजवा तुम्ही, कारण का ते तुम्ही सुद्धा चॅनलची सुरुवात त्या गाण्याने करा. ते आपल्या शहराचं गाणं, व्यक्तीचं गाणं नाही. बरोबर. अशा काही घडामोडी न कळत, अर्थात तुम्हाला
का कोणाच ठाऊक मला असं वाटत होतं की संमेलन मिळालं मला. मी गाण्याची तयारी 6 महिन्यापूर्वी केली. बरं, तो विश्वास केलेल्या कामाचा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. म्हटलं नाही, संमेलन आपलं मिळत. म्हणलं वाईटात वाईट काय होईल, ते गाणं माझ्यासाठी होईल. आणि गाणं म्हणजे श्रीकांत चौगुले असतील, असं आमचा आसाराम कसबे नावाचा कार्यकर्ता आहे, खूप मेहनती आहे मुलगा. त्याने गाणं, मी त्याला सांगितलं चिंचवड मधल्या कोणत्या सगळं आलं पाहिजे त्याच्यामध्ये. श्रीकांत चौगुलेंचं मार्गदर्शन घेतलं. म्हणजे मी सुरुवात, आता रोहित नागभिडे राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार आहेत. फोक संगीताबद्दल त्यांचा वाडा बिडा पिक्चर त्यांनी केलेले, त्यांना बोलवलं, ते माझे मित्र झाले. पण हे सगळं घडत गेलं. हे सगळं पटपट सगळ्या गोष्टी घडत गेल्या. आणि तुम्ही बघितलं, तुम्ही दाखवलंच ते सगळं, ते कसं भव्य दिव्य. मला सुद्धा आता कंटाळून थकलोय मी ऍक्च्युली. भाऊसाहेब, कलाकारांचा उल्लेख झाला, ज्यांनी अतिशय चांगलं तिथे योगदान दिलं, तिथे सगळ्यांची तुम्ही भरभरून नावं घेत आहेत. परंतु या संमेलनाचं एक वैशिष्ट्य होतं, प्रत्येकाने ती तारीफ केली. तुमच्या या संमेलनामध्ये पहिल्या अध्यक्षापासून तर 100व्या अध्यक्षापर्यंत सगळ्यांची फोटो, जे आम्ही कधी पाहिलेली नव्हती, टू बी फ्रँक सांगायला हरकत नाही, ते तिथे पाहायला मिळाले. पण सगळ्यांनी कौतुक केलं या गोष्टीचं. कसं सुचलंय सगळं? नाही, आता आमचं एक प्रणव म्हणून मुलगा आहे तो, आणि जे श्याम भुतकर, ज्यांना राष्ट्रीय पारितोषिक येते, श्याम भुतकर आर्ट डायरेक्टर, चित्रपटाला पण त्यांनी आर्ट डायरेक्शन केलेलं. त्यांना राष्ट्रीय, ते म्हणजे आता राष्ट्रीय पुरस्कार मला 2दा भेटले. याच्यापेक्षा आपल्या भारतामध्ये तो दुसरा पुरस्कार आहे. त्यांनी 15-20 वर्ष झालं काम सोडून दिलेलं. बरं, त्यानंतर डायरेक्ट आपल्या संमेलनामध्ये. क्या बात. मग त्याला म्हणलं आपल्याला असं, अरे म्हणलं त्यांना, आपल्याला त्यांनाच हे करायचं. पण त्यांनी काय अद्भुत म्हणजे काय केलं होतं. ते शेवटी त्याला ते रक्तातच ते आत. त्यामुळे ह्या सगळ्या सांगितलं ना, सुरुवातीचा क्षणापासून आता मला पहिल्यांदाच आयुक्त तिथं नागपूरमध्ये भेटले, ते शेवटपर्यंत माझे मित्रच झाले सोबत. आणि ते नंतर मदत नव्हते करत, ते कार्यकर्ते म्हणून काम करत होते. खरं. आणि शेखर सिंह साहेबांना मी आपल्या माध्यमातून धन्यवाद देतो की केवळ त्यांनी आदेश काढले नाही, त्यांच्या घरात दुर्घटना होऊन सुद्धा त्यांनी मला फोन केला होता. मी 2 दिवस बाहेर आहे, पण काय मदत लागली तर मला डायरेक्ट फोन करा. त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून तत्पर आहेच ते. पण ती मला सुद्धा सगळ्यांची मदत, अजितदादांनी जरी सांगितलं, अजितदादा पालकमंत्री जे आहेत, आमचे नेतेच आहेत, तो मुद्दा वेगळा. पण दादांना सुद्धा संमेलनाबद्दलची काय व्यापकता अशी माहिती, कारण 99 साली सुद्धा त्यांनीच मदत केली होती. बरोबर. त्यावेळेस फक्त रामकृष्ण मोरे नव्हते या संमेलनात, बाकीची सगळी 30 लोक होती. बरोबर. त्यामुळं ह्या सगळ्या सांगितलं ना, चांगलं घडायचं असेल ना, तर ते सगळ्या गोष्टी जोडून येतात. भाऊसाहेब, नाट्य संमेलन असो, साहित्य संमेलन असो, तुम्ही अनेकांची आता नावं घेतली, म्हणजे अजितदादा असतील, शेखर सिंग असतील, आधी PD पाटील असतील, ज्यांनी तुम्हाला आर्थिक मदती केलेल्या आहेत. पण शेवटी हे एक लग्न कार्यासारखं तुमच्या भागात धावपळ होती. याच्यात पैसा कोणी दिलाय, फंड किती वर राहिले, याला व्हॅल्यू नाही. करून कसं घेतले, कार्यकर्ते कोण होते, कशा पद्धतीने तुमची बारीक त्याची रचना होती, तुमची सगळी टीम अचूकतेने काम करत होती, त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मी कधी उलटवून शाळे आखत नाही. मी खूप संघर्षातून इथपर्यंत पोहोचलेलो आहे. मला काही आयुष्यात सहजासहजी मिळालेलं नाही. त्यामुळे त्या गोष्टीची मला जाणीव असते. मी कार्यकर्त्याला नोकर नाही समजत, तो माझा सवंगडी समजतो आणि त्याच्यावर जबाबदारी दिली तर विश्वास टाकतो. बरोबर. की तिथं मी लोडबोड करत नाही. मग त्या संदर्भातला जर निर्णय घ्यायचा असेल तर मला डायरेक्ट अध्यक्ष म्हणून कोण माझ्याकडे आलं तर मी नाही म्हणतो. त्या माणसाला मी विचारतो काय करायचं बाबा, त्याला जबाबदारी दिली. त्यामुळे आमची 400 लोकांची अशी टीम होती. 400 लोकांची, 400 मुलांचं, प्रत्येक थिएटरवर 15-15 मुलं होती. आणि त्यांच्या पाठीमागे माझी परत दुसरी यंत्रणा होती. त्यांना काय लागलं, काय हे केलं, ती पेड होती. बरं. मग ती म्हणजे 4 ठिकाणी टाक, 7 ठिकाणी पॅक करून ठेवलं होतं. या माणसाने त्या तिकडे जायचं नाही. रामकृष्ण मोरे थिएटरच्या माणसाने गदीला काय चाललंय बघायला जायचं. बरोबर आहे. अशी आमची 20-20, 22-22 प्रत्येक थिएटरवर पोरं होती. क्या बात. आणि त्यांनी ते राहून त्यांचं सांगितलं, ते स्वतःच म्हणायचे भाऊसाहेबांचा कोणाला तरी आम्ही ऐकणार ना, जे ठरलंय ते ठरलंय. बरं. इतके अधिकार त्यांना तुम्ही टाकले होते, तरच काम होतं. तर सगळं मीच पुढं, मीच फोटो काढायला पुढं, मी तिथं जाग गेलो पण नाही. मला तुम्ही आनंद घ्या, संमेलन एकदाच होत असतं. असं काय आपणच आलो पाहिजे, मिस केलं नाही. संमेलन कधीही असं एकट्याचं होऊ शकत नाही. हे खूप जणांचे हात आहेत त्याला, कारण काहींची नावं सुद्धा मला माहित नाही. आता काल मी गेट टुगेदर केलं घरी, सगळ्यांना पाहुणचार केला.
पण त्यावेळी काही लोकांचे अरे हा पण काम करत होता, अरे हा पण काम करत होता. खरं आहे. अदृश्यात बरेच होते सगळ्या. भाऊसाहेब 16 व्यावसायिक नाटकं या संमेलनामध्ये प्रेक्षकांना पाहायला 17 शहरातल्या लोकांना पाहायला मिळाली. परंतु ह्या महाराष्ट्राच्या भूमीतली जी कला होती, जे लोककला आपण त्याला म्हणतो, ते वेगवेगळ्या पद्धतीने होतं. हे सगळं कसं जुळून आलं होतं सगळं? ही लोककला म्हणजे बालकांसाठी, मुलांसाठी देखील तुम्ही एक बालनगरीचं मंडप त्या ठिकाणी उभारलेला होता. मी लोककला संमेलन पूर्वी घेतलेलं होतं. बरं. तर प्रकाश खानगे सर, डॉक्टर प्रकाश खानगे, ते युनिव्हर्सिटीला लोककलेचे हे तर संमेलन घेतलं होतं की हे खूप काळाच्या पडद्यावर जाणार ही कला लोक पावत चाललेली आहे आणि त्यांचे खरं खूप हाल आहेत. आता ते मी त्याच्यावर काम करणार आहे आता. मला त्यांच्याबद्दल खूप आकर्षण आहे, कारण हे त्यावेळेचे तुमचे चॅनल होते, हे शिवकालीन, हे जसं तुम्ही काम करता ना, ते हे सगळे कामं करायचे, हे प्रसार माध्यमच होती, ही माध्यम होती. आणि ते आपली ती संस्कृती जी आहे, ती टिकवण्याचं काम आपणच सर्वांनी केलं पाहिजे. ती कला आहे ना, अजूनही आहे. ती चंद्र सूर्य आहे, तरी त्या लोकांकडे स्वतःचे आधार कार्ड सुद्धा नाही. तुम्ही मांडलं तुमच्या त्या मी काही मागणी केली असेल तर ती मागणी केली, प्रथम मागणी होती. आणि काय त्याला घरचा पत्ताच जागेवर नाही तर त्याला आधार कार्ड कुठून मिळणार, रेशन कार्ड कुठून मिळणार? मग तो कधी त्याची नोंद होणार शासनात की तो कलावंत म्हणून? मग कधी त्याला मानधन मिळणार? आणि आजकाल काय, जो पहिला पोचतो, जो पुढे करतो, त्याच पहिलं काम होतं. खरं. म्हणून मी सुधीर भाऊनी दखल घेतली. देवेंद्रजींनी सुद्धा म्हटले, मी म्हटलं भाऊसाहेब आपण बसूया सगळेजण, आणि खूप चांगला मुद्दा काढला. म्हणजे मी दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर पण मांडला मुद्दा. आता एक मिटिंग होईलच, आता मागा लागणार आहे मी त्या गोष्टीच्या, आणि त्या निमित्तानं काय आपल्याला एक ऊर्जा मिळते, शक्ती मिळते, आणि आपण केलेल्या कामाचं अशा पद्धतीने जर कौतुक होत असेल, तुमच्यासारखी मंडळी अशी पुढे येत असेल, तर तुम्ही स्वतःहून मला बोलवून द्या. आता आम्ही स्वतः जावं लागतं तुमच्या गाव, माझी मुलाखत घे, माझे पण मी नाही जात, पण तुम्ही ती मला वेळ येऊ दिली नाही. खरं. तुमच्या माध्यमातून लाखो लोक पाहणार आहेत, म्हणजे भावना त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. ते काय तकला जो लगेच समोरच्यांना पण कळतं चेहरा, की तकला जो बोलतोय काय सहज, त्याच्या पाठीमागची तप्पत चेहरा, त्याच्या पाठीमागची भावना. आणि अनेक रामचंद्र देखणेंचं नाव मी विसरलो आज घ्यायला, तर मी ते चुकीचं होईल. त्यांचं मला उद्धव कानड्यात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी अर्पण करतो. ह्या लोकांनी मला साहित्यिकांजवळ नेलं, त्या साहित्यिकांना सांगितलं की भाऊसाहेब भुईर कोण आहे, माझी स्वतंत्र ओळख काय होती. शेवटी तुमच्याबरोबर बसतं कोण, उठतं कोण, कोणाबरोबर तुमची वाटचाल असती, त्यावर तुमच्या उंचीचं मूल्यमापन समाजामध्ये होत असतं. खरं. हृदयात मंगेशकरांचं नाव नाही घेतलं तर मी करंट ठरेल. ही माणसांनी मला असं मुलाच्या वर प्रेम केलं. खरं. आजही करतायत ते. रामचंद्र देखणे तर इतके मोठे हे होते साहित्यिक, पण मी त्यांना आईने वेळेचा पाहुणा सुद्धा बघवायचं, त्यांना सांगायचं आज वक्ता येणार नाही, तुम्ही बोला. ते म्हणणारे तुझ्यासाठी काय. अशी आपण एवढी मनाची माणसं आजूबाजूला असल्यानंतर अशा गोष्टी सहज शक्य होतात. भाऊसाहेब, शेवटचा प्रश्न घेतो. खरं तर तुमचा राजकीय प्रवास एक खूप मोठा राहिलेला आहे, आणि त्याच्यातून तुम्ही 27 वर्ष तो राजकीय प्रवास तुमचा सोडून या प्रवासात तुम्ही वेळ दिलेला आहे, आणि आज हे नाट्य संमेलन तुम्ही यशस्वी करून दाखवलेलं आहे. तुम्हाला आनंद किती झाला मी विचारणार आहे, कारण आनंद काही तराजू माप नाही त्याला मोजता येईल. तो तुमच्या चेहऱ्यावर दिसतो, तो लोकांमध्ये दिसतो. आणि तुम्हाला किती आनंद झाला त्यापेक्षा या शहरवासियांची 30 लाख लोकांची लोकसंख्या या शहरामध्ये, त्या लोकांना किती आनंद झाला ते महत्वाचं आहे. मला तुम्हाला शेवटचं आता हेच विचारायचं आहे की ह्या नाट्य संमेलनाचं जे फलित होतं, जे तुम्हाला साध्य करायचं होतं, 100वं नाट्य संमेलन या शहरात व्हावं ही जी तुमची इच्छा होती, तुमच्या अध्यक्षतेखाली, म्हणजे तुम्ही या चिंचवड शाखेच्या अध्यक्षात तेव्हा ते होते. पुढची भाऊसाहेबांची अपेक्षा काय आहेत, म्हणजे अनेक प्रश्न असतील ते मार्गी लागतीलच, पण अजून काय वाटतंय? कारण अजून भाऊसाहेब खूप काही पल्ला गाठायचा आहे. सुरुवात आहे. 100 नाट्य संमेलन शहरात झालं, याचा अभिमान आहे, आनंद आहे. पुढच्या भाऊसाहेबांचं नाट्य संमेलनाबद्दलचं टार्गेट काय आहे? नाट्य संमेलन माझे तर 12 महिने प्रोग्राम असतात, पण माझं स्वप्न जे आहे मी ते बोलून पण दाखवलं की आता त्या निमित्तानं या 100व्या नाट्य संमेलनाची ओळख किंवा एक काहीतरी म्हणजे असं काहीतरी करावं की त्याची पिढ्यानपिढ्या ती देखील आठवून राहील. एक नाट्य संकुलाचा माझा प्रयत्न चालू आहे. मी आता लवकरच आयुक्तांना भेटणार आहे, ठराव पण काही गोष्टीचे झालेले आहेत, आणि मला एक सुंदर नाट्य संकुल की तिथं गोरगरिबांची मुलं देखील असतील, तिथं संकुल असेल, राहण्याची व्यवस्था असेल,
तिथं ललित कला केंद्राच्या धर्तीवर तिथे सर्व कोर्सेस असतील. विशारद व्हायचं असेल मग ते गाण्यातलं असू द्या, अंगत्रयम असतं, भरतनाट्यमचं असू द्या, कथक असू द्या, हे सर्व नृत्य प्रकार, संगीताचे, नाट्य संस्कार एका छताखाली सगळं असावं. एक छोटस थिएटर असावं की कोणाला बाहेर रिहर्सलला मिळत नाही, किंवा एखादं नाटक एकांकिका सादर करायची, हौशी नाटक सादर करायचंय, प्रायोगिक नाटक सादर करायचंय, बालनाट्याच्या संदर्भातले चळवळी त्या संदर्भातले व्याख्यान असू द्या, हे सर्व मला एका छताखाली करायचंय आणि मी ते लवकर करेन. मी एकदा ठरवलं की करतो. मी म्हटलं शेवटचा प्रश्न, एक प्रश्न मला ओघाने आठवला की नाट्य संमेलन यशस्वी झालं, तुमच्या सगळ्यांचं कौतुक झालं, तुमच्या कार्यकारिणीचं झालं, तुमच्या 400 लोकांची केलेल्या टीमचं झालं, स्पॉन्सरच्यांनी काही तुम्हाला रक्कम दिली त्यांचंही झालं. परंतु चिंचवडकर रसिकांबद्दल ज्यांनी हे संमेलन यशस्वी केलं आणि जे आवर्जून उपस्थित होते, या पिंपरी चिंचवडच्या रसिकांबद्दल, प्रेक्षकांबद्दल तुम्ही काय तुमच्या भावना व्यक्त करा? मला आनंद एका गोष्टीचा आहे की आजकाल सभेला, राजकीय सभेला तुम्हाला माहिती काय अवस्था असते, लोकांना कसं आणावं लागतं. आपल्याकडे बसायला जागा नसेल, बसायला जागा. चिंचवड हे जे हब आहे पुढे, हे परत बरं झालं तो हा प्रश्न विचारला. खरं तर हे आम्ही कळस पाहतोय. मधु काका जोशी, आमच्या दोघी तात्या चिंचवडे म्हणून होते, सायकर काका होते, सिद्धे गुरुजी असतील, लक्ष्मण देशपांडे असतील, जोशी असतील, अशी ते पंडित पद्माकर कुलकर्णी असतील, आमचे गांगुडे कुटुंबीय असेल, हे त्या परिसरामध्ये ह्या लोकांनी ही सगळी संस्कृती रुजवलेली आहे. नकळत चुकून नाव काय राहिलेली आहेत, आपल्याकडे वेळ कमी, परंतु ही सगळं लोकांनी त्या कालखंडामध्ये घरातली पत्नीची साडी असेल, कोणाचं काय असेल, चादर असेल, ते नैवेद्य करायचं, त्याच्या पूर्ण कंदिलामध्ये गॅस बत्तीमध्ये नाटक करायचे, हे त्याचा परिपाक, ते पुण्याचं हे फळ आहे. त्यामुळे आमच्याकडे रसिकता आहेच आहे. ती रसिकता उफाळून आली. म्हणजे ते इतकं भव्य दिव्य, मलाही कल्पना होती 10,000 18,000 लोक. आणि पोलिसांचं विशेष, चोबे सरांचं त्यांचे विशेष आभार मानतो. आम्हाला थोडी सूट दिली, 10ची वेळ पुढे कोणी आले नाही. म्हणजे मला सांगितलं नाही, यशस्वी व्हायचं असेल तर एकाच काम नाही. पोलीस यंत्रणा, वाहतूक पोलीस यंत्रणा असेल, आमच्या आरोग्याचे लोक असतील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, या म्हणजे जो प्रतिसाद मिळाला ना, ही त्यांची असलेली टापटिपता, ती व्यवस्था, ही सगळी, आणि चिंचवडचं असलेलं त्या कालखंडातलं पार्श्वभूमी असलेलं पुण्य, सांस्कृतिक पुण्य, हे सगळं मला ते सगळं उपभोगायची संधी मिळाली. आणि त्याचं ते फळ म्हणजे हे 100वे नाट्य संमेलन. प्रेक्षक भाऊसाहेबांना इथं बोलून कुठल्या प्रकारचा भाऊसाहेबांचा उदो करण्याचा हा प्रयत्न नव्हता. खरं तर ज्यांनी चांगलं केलंय त्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे, हा त्यामागचा प्रयत्न होता. कारण या शहराची जी ओळख, ते एक औद्योगिक नगरी म्हणून शहराची आपण ओळख पाहतो. कारण रस्ते झाले, ब्रिज झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु हे सगळं होत असताना ही नगरी म्हणजे ही कला, क्रीडा, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक सगळ्या त्याच्यामध्ये काम करते. आणि आज या 100व्या नाट्य संमेलनाचं जर का काय फलित असेल, पिंपरी चिंचवड शहराचं नाव कुठे केलं असेल, तर ह्या शहराचं नाव या 100व्या नाट्य संमेलनाच्या माध्यमातून जगाच्या पातळीवरती केलेलं आहे. भाऊसाहेब एवढं मात्र म्हणावं लागेल. आणि ही ओळख निर्माण करून देण्याचं काम खऱ्या अर्थानं भाऊसाहेब असतील, कृष्णकुमार गोयल असतील, राजेश सांकला असतील, त्यांचे सगळेच सहकारी असतील, ज्या ज्ञात अज्ञात हाताने त्यांना मदत केली असेल, सहकार्य केलं असेल, त्यावेळेला ह्या शहराचं नाव एवढ्या वरती जातंय, जगाच्या पातळीवरती नोंद घेण्यात यावी, अशा पद्धतीने संमेलन पार पडलेलं आहे. खरं तर भाऊसाहेब तुमचं मनापासून आभार की आपण वेळात वेळ करून आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या भावना कुठली स्क्रिप्टेड नाहीये, मन मोकळेपणाने तुम्ही व्यक्त केला, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपल्या मनापासून आभार. आपल्या रसिक प्रेक्षकांचा देखील धन्यवाद की आपण एवढा आनंद घेतला आणि आम्हाला यशस्वी आपण लोकांनी, रसिकांनी केले, त्यामुळे आपले मनापासून आभार. त्या बाबत थँक्यू.